नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथे अंबिका। संत तेथे विवेका असने कीजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं, ज्याला आपण कलशाध्याय असं म्हणतो किंवा एकाध्यायी गीता असं ज्याचं ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे, त्या अध्यायाचा आपण विचार करत असताना आतापर्यंत आपण अनेक प्रकाराने चिंतन केल्यानंतर या भगवद्गीतेच्या अंतिम अर्थात सांगतेच्या श्लोकाला किंवा त्याच्या चिंतनाला प्रारंभ करत आहोत। श्रीगुरूंचं कर्तव्य, साधकाची असणारी पूर्णबोध संपन्नता, हे सगळं वर्णन झाल्यानंतर संजयाने आपल्या भाग्याचं वर्णन केलं की मला महात्मा असणाऱ्या अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो रोमांचकारिक आहे किंवा चित्ताला हर्ष उत्पन्न करणारा जो अद्भुत संवाद आहे तो मी श्रवण केला। माझं हे काही विशेष भाग्य नाही आहे, व्यासांच्या प्रसादाने मला हे श्रवण करण्याकरता मिळालं की ज्या संवादाला साक्षात भगवंताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलेलं आहे आणि या संवादाचं वारंवार स्मरण केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मला हर्ष प्राप्त होतो आहे। 11व्या अध्यायामध्ये असणारं विश्वरूप दर्शनही मी पाहिलं की जे आज तागायत भगवंताने कुणाच्याही समोर प्रगट केलं नव्हतं। व्यासांच्या प्रसादाने माझ्या नेत्राला त्या विश्वरूपाचं दर्शन प्राप्त झालं, म्हणून हे राजन मला या बाबतीमध्ये महान आश्चर्य प्राप्त होतं। पुन्हा पुन्हा मी हर्षाला प्राप्त होतो। संजयाने आपल्या भाग्याचं वर्णन केलं, पण या अवस्थांचा जो काही प्रकार आहे तो धृतराष्ट्राला अजिबात माहिती नाही आहे, म्हणून आपल्या असणाऱ्या अवस्थेचा काही प्रकार या धृतराष्ट्राने कल्पना त्याची करावी याच्याच अगोदर संजयाने आपल्याला झालेला सुखलाभ त्याला आवरून घेतलं। म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात, तव झाला सुखलाभ आपनपा करुणी स्वयंभ। बोझाविला अवष्टंब संजये तेने। धृतराष्ट्राने पुन्हा त्याला आठवण करून दिली, संजया त्या व्यासांनी तुला कोणत्या उद्देशाने या ठिकाणी बसविलं ते गेला विसरून, आणि प्रसंग नसताना तुला विचारलं का की तुझं भाग्य काय आहे। भाग्याचा प्रसंग नसतानाही आपल्या भाग्याचं तू वर्णन करतो आहे। प्रसंग कोणता आहे, माझी अवसरी ते फेडी। किंवा 6व्या अध्यायामध्ये असा विचार केला आहे की संजयजी असं म्हणतात, तैसे आम्हा तुम्हा जाहले आडमुठी तत्व फावले। तव धृतराष्ट्र म्हणे धृतराष्ट्र म्हणे तले हे न पुसो तुते माझी अवसरी ते फेडी। 14व्या अध्यायातली ओवी आहे, विजयाची सांगे गुढी विजयाची मला वार्ता कथन कर ते दिलं सोडून। आणि अप्रसंगामध्ये मात्र दुसरंच काहीतरी तो बोलतो आहे। ज्ञानोबारा म्हणतात, ज्या व्यक्तीला ज्या प्रसंगाचा गौरव नसतो त्याला तो अप्रसंग वाटत असतो। गुरुवर्य श्री मारुती बाबा एक कथा सांगत असतात, गावाकडचा एक व्यक्ती, गावाकडचे जे भजने असतात ना त्यांचे अभंग ठरलेले असतात बघा, आणि जर त्यांचा अभंग दुसरे कोणी म्हटला, ए थांब दुसरा म्हणतो माझा आहे असं ते म्हणतात। जणू काही तुकोबराने याच्या नावावरच केलेलं आहे, ते चाल तो अभंग तो दुसऱ्याला म्हणू देत नाही बघा, असं निश्चित ठरलेलं असतं। ते चाल तो अभंग तो व्यक्ती म्हणणार म्हणजे म्हणणार। आणि मग असा गावाकडचा व्यक्ती पुण्यासारख्या शहरामध्ये आला। आता पुण्यातले लोक रसिक आहे सगळ्याच बाबतीत, गायनाचे पण रसिक आहे, कारण पुणे हे काय आहे, विद्येचं माहेरघर आहे। मग अशा प्रसंगामध्ये सवाई गंधर्व नावाचा कार्यक्रम होतो बघा पुण्यामध्ये, आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार येतात। मग आता त्यांचा स्वर लागायचा, ते संगीत साधना आहे की नाही, मग ते पूर्ण एकाग्र होतात, समाधी अवस्थेमध्ये जातात आणि तिथे ते स्वर लावतात बघा, असा तो कार्यक्रम असतो। आंतरराष्ट्रीय दर्जाच्याही कलाकारांना कधीकधी तिथं जागा मिळत नाही आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी, आणि गावाकडचा हा व्यक्ती
तो लावू आपला बघा ना, तिथं नंबर लागला तर लागला. तो आयोजक म्हणे 5-6 वर्ष झाले मी प्रयत्न करतोय, तर मला सूत्रसंचालन आलं आत्ताशी, अजून तुझा नंबर कधी लागणार. बरं जाऊ द्या म्हणे, मी तर काही अभंग म्हणणार नाही, पण कमीत कमी ऐकायला तर भेटेल ना, ऐकायची काही अडचण नाही. आणि मग त्याने ते आपलं आरोह अवरोह ते आळवण्याकरता प्रारंभ केला. आणि त्याने एकच पद घेतलं. ते कवितेतले पद होतं, नाही मी बोलत. असं ते नाही मी बोलत, त्यावर तो स्वर, आता ते आपल्याला काही प्रकार जास्त माहिती नाही, जवळपास असं 15 मिनटं झालं, नाही मी बोलत पुन्हा स्वर, नाही मी बोलत. हा गावाकडचं म्हणे, नाही बोलत नको बोलू, मी चाललो निघून. का अप्रसंगतेने म्हणावा की तो, जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने. मनोनी अप्रसंगतेने म्हणावा की तो, ज्याला ज्या गोष्टीचं गौरव माहिती नसतो त्याने त्या प्रसंगाला अप्रसंग म्हणावं. वास्तविक आपण आंधळे आहोत. व्यासांची आपल्यावर कृपा आहे. व्यवहारातली आपल्याला दृष्टी नाही, पण ज्ञानदृष्टीचा व्यवहार मात्र आपल्या जीवनात प्राप्त झाला, याला सत्प्रसंग असं म्हणतात. पण धृतराष्ट्राला मात्र त्याचा गौरव नाही. आणि मग तो आपल्या मनातली भावना प्रस्तुत करतो की सध्याच्या वर्तमान काळामध्ये जे युद्ध प्रगट झालं आहे, अंततो गतवा यातला विजय कोणाला प्राप्त होईल. माझ्या मनातला तर अंदाज असा आहे की दुर्योधनाचा पराक्रम सदैव जड भरलेला आहे. दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. आणि सैन्य संख्येचा जर विचार केला तर या पांडवांच्यापेक्षा कौरवाचं सैन्य 1.5 पटीनं जास्त आहे. त्यांचं आहे 7 अक्षोहिणी. एका अक्षोहिणीमध्ये प्रमाण आहे 2,18,700 सैन्य. त्याला गुणाकार करायचा 7ने, तेवढं आहे पांडवांचं सैन्य. आणि 2,18,700 गुणिले 11 ते आहे कौरवांचं सैन्य. हे सगळं मारलं गेलं. बरं, पांडवांचं आणि कौरवांचं सगळं सैन्य मारलं गेलं, फक्त 10 माणसं राहिले, बाकी कोणीच वाचलं नाही. 5 पांडव, श्रीकृष्ण परमात्मा, एक सात्विकी नावाचा सारथी, अश्वत्थामा, त्यानंतर बहुतेक कृपाचार्य, आणखीन असे बाकीचे 2-3 नाव मलाही माहिती नाही, पण 10 जण मात्र त्यामध्ये वाचले. कृतवर्मा असं काहीतरी आहे, युत्सू वगैरे, ते 10 नावं तर काही माहिती नाही, पण 5 पांडव तर वाचलेले आहेत. अश्वत्थामा, कृपाचार्य, भगवान श्रीकृष्ण, सात्विकी, एकच राहिलं नाव आता. बहुतेक 10 जण फक्त वाचले. एवढा भीषण असणारा संहार झालेला आहे. म्हणून या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी याला भारतीय धर्मयुद्ध असं म्हटलं जातं. इतका भयंकर हा प्रसंग आहे. म्हणून तर त्या धृतराष्ट्राला असं वाटतंय की बहुतेक माझ्याच दुर्योधनाच्या पक्षाचा विजय होईल. आम्हाला तर असंच वाटतं आहे, पण संजया, तुझं ज्योतिषशास्त्र कसं असेल हे मला काही सांगता येणार नाही, पण तुला स्वातंत्र्य आहे, असे तैसे सांग पहा. आणि मग संजयाने आपल्या असणाऱ्या ज्योतिषशास्त्राचा, अनुमानाचा, प्रभावाचा विचार करून धृतराष्ट्राच्या समोर सांगितलं, अरे ऐक, यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या पक्षामध्ये सगळ्या योगांचा अधिपती असणारा श्रीकृष्ण परमात्मा विराजमान आहे, ज्या पक्षामध्ये गांडीव धनुष्य धारण करणारा भक्तराज पार्थ विराजमान आहे, त्याच पक्षामध्ये श्रीही म्हणजेच लक्ष्मी, विजय, दुष्टांचा पराभव करण्याकरता लागणारा उत्साह, हर्ष ज्याला म्हणतात तो, त्यानंतर भूती, नित्य नूतन वाढणारं ज्याला संपत्ती म्हणतात ते आहे ऐश्वर्य, त्याच पक्षामध्ये आहे. आणि ध्रुवा नीती, आढळ अशा प्रकारची न्यायनीती त्याच पक्षामध्ये राहणार, असा माझ्या बुद्धीचा निश्चय आहे. हे संजय यांनी सांगितलं. त्यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात, ते आपण ऐकत आहोत. यया बोला संजयो म्हणे, जी एर एरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथ जिने, हे पुढे के गा. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय मर्यादाभंग नाही करत. बरं, जी शब्द ठेवून परस्परांचं काय होईल हे मला आता माहिती नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की ज्या पक्षामध्ये परमात्मा आणि ज्या पक्षामध्ये भक्त आहे तिथे या 4 गोष्टी हमखास घडणार, यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही. म्हणून तर 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे बघा, की देवाचा असणारा भक्त एकटा जरी चालला तर तो एकटा चालला असं म्हणू नये,
कामधेनू नावाची गाय एकटी चालली तर ती एकटी जात असते का? नाही, तिच्यासोबत त्रैलोक्याचं सगळं वैभव चालत असतं. काय? कामधेनू सवे सर्व साहान चालत असे, ते येते जे जे जवा जो मागे, ते ते एक सरीची प्रसव लागे, तेवी विश्व विभवतया अंगे होऊनी असती. जगातलं सगळं वैभव भक्तांच्या बरोबर चालत असतं. आपली दृष्टी नाही म्हणून आपण भक्ताला ओळखत नाही आणि भक्तालाही असं वाटतं जगाने मला ओळखूच नाही. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. त्यालाही असं वाटतं की नाही. वाचस्पतीचे ने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडीवे माझी दडे, महिमे भेने. आपला मोठेपणा जगाला कळू नये. काय असतं, मनुष्य जितका सामान्य राहील ना तितका तो आनंदात राहतो. जितका विशेष झाला तितका त्याच्या जीवनाला संताप होत असतो. म्हणून आपण कोणाला ओळखू येऊ नये. आपल्या स्वतःला स्वतःचा आनंद भोगता येतो. मनुष्याला असं पण मनुष्याची एक भावना असते की मी जगाला माहिती व्हावं, जगाला माहिती व्हावं. म्हणजे प्रवास प्रारंभ होतो अशांततेतून आणि जायचं आहे शांतीकडे. प्रवास प्रारंभ होतो त्याचा लोकांतातून आणि शेवटी तो उबगतो आणि एकांताची अपेक्षा करतो आहे. पण सुरुवातीलाच हे असलेलं चांगलं आहे. म्हणून तो आपलं नामरूप हरवलं पाहिजे. जगात आपल्याला कोणी ओळखूच नाही याची तो अपेक्षा करतो. भक्त एकटा जरी असेल तर त्याच्या हृदयात परमात्मा असतो. जिथे परमात्मा आणि भक्त असतात तिथे सगळ्या प्रकारचा विजय होतो. तुलसीदासांची एक कथा आलेली आहे. तुलसीदासांना परकीय राजाचं नाव घेत नाही मी, त्या परकीय राजाने तुरुंगवासामध्ये टाकलं आणि सांगितलं मी असं ऐकलं आहे म्हणे की तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन होतं आहे, मलाही प्रभू रामचंद्राचं दर्शन पाहिजे म्हणे. आता ज्याचा अधिकार असेल त्याला दर्शन होत असतं. अनधिकार्याला परमात्मा जवळ जरी असेल तरी ओळखू येत नाही. आता याचा तर काही अधिकार नाही आहे असं म्हणतात की तुलसीदास महाराजांनी त्या प्रसंगामध्ये हनुमान चालिसाची रचना केली. आणि मग आता प्रभू रामचंद्र येणार म्हटल्यानंतर आता सूर्य यायचा म्हटला की अगोदर कोण येतो? सूर्याचा सारथी अरुण. म्हणून उठा अरुणोदय प्रकाश झाला, कारण तो सारथी आहे. तसं प्रभू रामचंद्र यायचे म्हणले की अगोदर हनुमंत यावं लागेल आणि हनुमंत यायचं म्हणलं की त्यांचं सैन्य यावं लागेल की नाही. ज्या हनुमान चालिसाचं पारायण पूर्ण झालं आणि हनुमंतरायाने येण्याच्या अगोदर आपले वानरं पाठवून दिले. आता ते वानरच ते खवळलेलेच होते, कारण ते त्रेतायुगापासून वाटच पाहत होते युद्धाची. मध्यंतरी प्रसंगच आला नाही. द्वापार युग निघून गेलं आणि जे वानर आले त्याने असा हाहाकार लावला. ज्या महिला पाणी आणण्याकरता गेल्या त्यांचे मडके फोडले. रस्त्याने चाललेली जे लहान मुलं ते उचलायचे आणि गच्चीवर नेऊन ठेवायचे. काही माणसं लुंगीवर फिरायचे, त्यांनी लुंगीच काढून घेतली. असंच त्याने हाहाकार लावला सगळ्या. मग ते राजा म्हणे ये क्या हो गया. त्यांचा तो फकीर म्हणला तुम्ही कोणत्या तरी महात्म्याला त्रास दिलाय म्हणे, त्याचा हा परिणाम आहे, नाहीतर असे उत्पात काही विनाकारण होणार नाही. असं म्हणे चुकलं माझं. मग तुलसीदासांकडे गेले आणि म्हटले ते आवरून घ्या. म्हणे आवरून नाही, तुम्हाला प्रभू रामचंद्र दर्शन पाहिजे ना. ते प्रभू रामचंद्र येण्याच्या अगोदर त्यांचं सैन्य येत असतं म्हणे. आत्ताशी तर सैन्य आलंय म्हणे, अजून तर हनुमंतराय यायचे ज्यांनी लंका जाळलेली. त्यांनी मी क्षमा याचना करतो, मला दर्शन नको पण हे आवरून घ्या. भक्ताला एकटं कोणी समजू नये. भक्त एकटा जरी असेल तर त्याच्या हृदयात परमात्मा आहे. ज्याच्या हृदयात साठवेला हरी, जेही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. म्हणून त्याच्याजवळ संपत्ती. काल पाठामध्ये डॉक्टर बाबांनी इतका सुंदर पाठ सांगितला. ज्या व्यक्तीला बोध पाहिजे असेल त्यांनी संतांची सेवा करावी. ज्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील त्याने पण संतांची सेवा करावी. किंवा ज्याला ऐश्वर्याची कामना असेल त्याने पण संतांचं पूजन करावं. तस्मात् आत्मज्ञम ह्यर्चयत भूती कामहा. इथं भूती शब्द आला आहे बघा. भूती म्हणजे ऐश्वर्य. ज्याला ऐश्वर्याची इच्छा असेल त्याने संतांची सेवा करावी. एखाद्या प्रसंगाला आपण देवाची सेवा करत आहोत आणि देवाची सेवा करता करता संत घरी आले तर काय करावं? देव सारावे परते, संत पूजावे आरते. इतकी संतांची सेवा महत्त्वाची आहे. कारण जिथे संत असतात तिथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर आणि आढळ न्यायनीती विद्यमानच असते. म्हणून संजयजी म्हणतात जी येर येरांची मी नेणे,
परी आयुष्य तीथ जिने हे पुढे केगा. पण ज्या व्यक्तीचं आयुष्य प्रारब्धामध्ये ठरलेलं आहे त्याला जगावंच लागतं. व्यवहारामध्ये प्रसंग बघायला भेटतात बघा आपल्याला. कधीकधी मुलं मरण पावतात पण त्याचे मात्र मायबाप राहतात. वय फार मोठं असतं त्यांचं. आयुष्याची दोरी चांगली असेल तर त्याला जिवंत राहावं लागतं. तो कुठे जरी टाकला तरी तो जिवंतच राहतो. काल आपण एक प्रसंग पाहिला. महाभारतामध्ये आणखीन एक प्रसंग आला. धर्मयुद्ध सुरू झालं आणि त्या झाडावर एका पक्षिणीने आपलं घरटं बांधलं होतं. त्याच्यामध्ये नुकतीच अंड्यातून बाहेर पडलेली पिलं, ज्यांना अजून पंखही फुटलेले नव्हते. मग आता एवढ्या भीषण असणाऱ्या या नरसंहारामध्ये आपली पिलं कसं काय वाचतील. तिने मनोमन भगवंताला प्रार्थना केली. आयुष्य तेथ जिने हे पुढे केगा. चालता चालता एका हत्तीने त्या झाडाला धडक मारली. तिचं अख्खं घरटं खाली पडलं. आता पिलाच्या अंगावर साधा जरी पाय पडला तर ती मरण पावतील की नाही. पण ज्या हत्तीने धडक दिली त्याच्या मागून येणाऱ्या एका हत्तीचा जो काही गळ्यात बांधलेला घंटा होता की नाही, तो जे निसटला आणि त्या घरट्यावर जाऊन पडला. ते युद्ध होईपर्यंत तो काही घंटा कोणी उचललाच नाही, तसाच राहिला. ती पिलं मात्र वाचली बघा. वाचली का? आयुष्य जसं असेल तर जगणं हे घडत असतं. हे झालं पहिलं उदाहरण. आता पुढे उदाहरण देतात. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका, असने की जी. मला असं वाटत नाही की ही ओवी कोणाच्या पाठ नसेल. ही आपली ओवी पाठच आहे बघा सगळ्यांच्या. ज्याला ज्ञानेश्वरीत ही ओवी कुठं आहे हेही माहिती नसेल त्याच्या पण ही ओवी पाठ असेल, कारण वारंवार आपण हे ऐकतच असतो. ज्या ठिकाणी चंद्र आहे चंद्राचा शीतल प्रकाश ते असणारच बघा. चंद्राच्या प्रकाशामध्ये शीतलता आहे आणि चंद्राच्या किरणामध्ये अमृत पण आहे. आता ते आपल्याला सेवन नाही करता येत, फक्त एकच दिवस आपल्याला मिळतो. तोही जर सात्विक कार्यक्रमाने संपन्न असेल तर अमृत मिळेल, नाहीतर मग भले विचित्र गाणे लावले आणि त्याच्यावर नाचले तर फक्त दूधच मिळेल, अमृत तर काही मिळणार नाही. शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. किंवा सांगे कुमददळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे, अर्थात चुंबित नशे. चंद्राच्या ठिकाणी चंद्रिका म्हणजे चांदणं, ज्याला आपण शीतल प्रकाश असं म्हणतो. तेज परी शीतळ शशांकाचे. त्याचं तेजच आहे पण सूर्याप्रमाणे प्रखर नाही, शीतल तेज आहे. जिथे चंद्र असणार तिथे शीतल प्रकाश किंवा अमृताचा स्त्राव पाझर असणारच. रात्री सगळ्या वनस्पतीला चंद्रकिरणातून अमृत मिळते बघा. म्हणून उन्हाळ्यामध्ये पाऊस नसतो पण तरी सगळ्या वनस्पती टवटवीत असतात. त्याचं कारण रात्रभर त्यांना अमृत मिळतंय बघा. 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे. चंद्री मी पंडुसुता, गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता, भरला जालो चालता सरोवर. गगनामध्ये चंद्राच्या निमित्ताने चालतं बोलतं सरोवर अमृताचं ते मी आहे. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका चांदणं शीतल प्रकाश आहेच. शंभू तेथे अंबिका, जिथे भगवान शंकर विराजमान आहे तिथे पार्वती माता विराजमान असणारच. भले आपल्याला दिसो अथवा न दिसो, अर्धनारी नटेश्वर हे प्रकार घडलेलाच आहे. ते रावणाचा वध करण्याकरता सभा भरली. सभा भरल्यानंतर सांगितलं की रावणाला वरदान आहे. त्याने सांगितलं माझा पराजय कुणाकडूनच होऊ नये. जे आमचं खाद्य आहे त्यांच्याकडून आमचा पराभव झाला तर झाला. कोण? वानर. रावणाला असं वाटतं वानर म्हणजे काय, 2 बोटात धरले तर आपण चुरगाळून टाकून. म्हणजे वानराकडून काही मागून घेतलं नाही वरदान बरं. आणि मानव, त्या मानवाकडून झाला तर आमचा पराभव असं ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं. भाव असा होता रावणाचा की आपण बाकीच्या देवाला तर कधी पराभूत करू, पण वानर आणि मानव हे तर आपले नाष्ट आहे, यांना आपण काहीच नाही. भगवंतानी ठरवलं की आपल्याला याच्यातच अवतार घ्यायचा. म्हणून प्रभू रामचंद्र मानव देहामध्ये अवताराला आले की नाही रावणाचा पराभव करण्यासाठी. मग बाकीच्यांनी ठरवलं की आपल्याला वानर व्हायचं. तेवढ्यात भगवान शंकर म्हणले सगळ्यात मोठा वानर मी होणार. तो का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमार. सगळ्यात मोठे कोण झाले? भगवान शंकर. पण या देहामध्ये प्रभूची आपल्याला भक्ती करता यावी आणि घराचा आपल्याला कोणताही ताण असू नये म्हणून वानर झाले बघा. मग खायचं काय
ते रानातला पालाच खायचा. अहो राणीची आ पाले खाईरा, नेवाने करविली लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिणी करा. न जिनेचे काय म्हणून आपल्याला पंक्तीचा काही ताण येऊ नये, रानातलाच पाला खायचा आणि प्रभूची सेवा करायची. बरं कुटुंबही घरी काही ठेवायचं नाही. म्हणजे पार्वती मातेला काही सोबत घेतलं नाही, एकटेच अवताराला आले. पण शंभूतीर्थ अंबिका असं म्हणता की पार्वती माता हनुमंतरायाच्या देहामध्ये शेपटीच्या रूपाने राहिल्या. आणि म्हणून ते लंकादहन करायचा प्रसंग आला की नाही. लंकादहन करायचं इतका आनंद झाला त्या रावणाच्या सगळ्या सैनिकाला की आता हनुमंतरायाची शेपटी जाळायची. पण ते बुद्धिमत्तां वरिष्ठ बांधायला सुरुवात केली. त्यांनी शेपटी लांबवली तर त्यांनी आपल्या लंकेतले सगळे कपडे आणले. पण ते लोक म्हणे एक कपडे असे पेट धरत नसतात, मग त्याला तेल लावावं लागतं, तूप लावावं लागतं, म्हणजे पेट धरतात. सगळ्या लंकेतलं तूप तेल त्या कापडाला लावलं. हनुमंतरायाने आपली शेपटी वाढवीतच राहिले. आणि जेव्हा सगळं तेल तूप संपलं, कापडं संपले, मग म्हणे आता शुभारंभ करा, आज दिवस चांगला आहे. आणि जेव्हा पेटवलं तेव्हा हनुमंतरायाने उड्डाण करून सगळे लंका जाळून टाकली. शंभू तेथ अंबिका आहेच बघा. पुढे संत तेथ विवेका असने कीजी, जिथे संत असतात त्या ठिकाणी विवेक असने कीजी असतोच. विवेक कशाला म्हणतात? एक सार पदार्थ असावा, एक असार असावा, दोन्ही पदार्थांचं मिश्रण एकत्र व्हावं, त्यापैकी साराचं ग्रहण करावं आणि असाराचा परित्याग करावा. अशी असणारी जी अंतःकरणाची धैर्य संपन्न विवेचन करणारी जी वृत्ती असते की नाही, बुद्धी, त्याला विवेक असं म्हणतात. सलिले पै जैसे एक होणी मिळाले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती. किंवा भूसबी एकवट उपनीता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. याला म्हणतात विवेक. आपण विवेचन केल्यानंतर बाबा एक वाक्य सांगत असतात, विचाराच्या पुढं टिकत नाही त्याला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढं टिकत नाही त्याला परब्रह्म असं म्हणतात. दोन्ही वाक्य फार महत्त्वाचे बरं. विचार करू गेलो तर विचाराच्या समोर माया टिकत नाही, कारण ज्ञानासमोर त्याचा प्रभाव लागत नाही. जी विचारासमोर टिकत नाही त्याला माया म्हणतात. आणि विचार म्हणजे ज्ञानवृत्ती, ती ज्ञानवृत्ती स्वयंप्रकाश परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही, म्हणून विचारच त्याच्यापुढं टिकत नाही, त्याला म्हणतात परब्रह्म. तैसे जाणीव जेथ न रिगे, विचार मागोता पावली निगे, तर्क ऐनी नेगे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. तसं परब्रह्म आणि जगत यांना वेगळं करून पाहण्याचं सामर्थ्य हा विवेक प्राप्त होतो संतांच्या चरणाजवळ, बाकी कोणाकडे नाही. जे ज्ञानाचा कोरोठा तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळ गुणी. पण त्यांना संत असावे लागतात बरं. या संतांचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये केलं आहे बघा. तिथं असं म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरी अहरणेसी ते वस्तुगामी, परी संतांस व्यवसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येनेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतांची सेवा केली, त्यांच्या चरणाच्या कमलाजवळ आपण राहिलो तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा ते ज्ञान प्राप्त झालं की ते असाराचा त्याग करतं आणि सार स्वरूपाचं ग्रहण करतं. ज्ञानोबा हा विवेक सांगतात हरिपाठामध्ये एका चरणात. मंथुनी नवनीता हा दृष्टांत आहे बरं. 2च शब्दात दृष्टांत आहे, कारण पुढे तैसे शब्द आला ना. जैसे शब्द आला की दृष्टांत असतो आणि तैसे शब्द आला की सिद्धांत असतो. आपण मनाने लावायचा आता आहे. जैसे हरिपाठात नाही लिहायचं आहे, जैसे शब्द लिहायचा नाही. जैसे मंथोनी नवनीता, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी, असाराचा परित्याग. आणि घ्यायचं काय? तैसे घे अनंता. मग कसं? दह्याचं मंथन केल्यानंतर जसं आपण लोणी घेतो आणि असार ताकाचा परित्याग करतो,
ताक सांडून द्यावं असा त्याचा अर्थ इथं नाही घ्यायचा बरं. फक्त लोणी महत्त्वाचं आहे. जसं ते घ्यावं तसं विवेकाच्या द्वारे परमात्मा ग्रहण करावा आणि असत जगाचा परित्याग करावा. हा विवेक संतांच्या जवळ असतो आणि संतांची सेवा केल्यानंतरच प्राप्त होतो. दुसरा त्याला पर्याय नाही. तप सांगत असताना 16व्या अध्यायामध्ये 2 तप सांगितलं आहे. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरातीची तप, हे झालं एक तप. परमात्म प्राप्तीकरता प्राण इंद्रिय शरीर यांची आटणी करणं याला म्हणतात तप. तपामध्ये मनुष्य सुकतो पण तपामध्ये शुद्धी चांगली होत असते. आणि दुसरं एक तप सांगितलं विचाररूप. अथवा अनारीशे तपाचे रूप जरी असे तरी जान जीवी दुधी हंसे सुदली चाचू तैसे देह जीवाची मिळणी जो उजैतच सुये पाणी तो विवेक अंतकरणी जागवीच. देहाचं आणि जीवाचं झालं आहे मिश्रण आणि त्यामध्ये देहाचा म्हणजे पंचकोशाचा किंवा पंचस का पंचकोशाचा आणि 3 देहाचा परित्याग करणं. येथ आत्मा तो आत्म याच्या ठाई देखीजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाहे आना हाती. देहाचे धर्म देहाकडे आणि आत्मस्वरूपाकडे असं पाहणं याला म्हणतात विवेक आणि तो संतांच्या जवळ असतो. म्हणून तर अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखील असे. म्हणून जे जे पदार्थ अनित्य असतात त्यामध्ये ते रममान होतच नाही. संतांचा विशेष आहे बरं. सामान्य माणसं मात्र रममान होतात. एही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कोणते नतेषु रमते बुधाहा. त्याच्यामध्ये ज्ञानी पुरुष रममान होत नाही पण अज्ञानी पुरुष मात्र त्याला सोडत नाही. ते अंतरणेन ती बापुडे मनोने अगत्य सेवने घडे सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसे घेते. पुवामध्ये तयार होणारे किडे त्यांना त्या पुवाचा कधीच किळस येत नाही. त्याच्यात ते रममान होतात. बाहेर काढले की तडफड करतात बघा. तसं अज्ञानी पुरुष रममान होतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ज्ञानी पुरुष यात रममान होत नाही विवेक असल्यामुळे. कोणी एक सोबटावा विचाराचा आगिठा आत्मनात्म किटा पुटे देवणी 36 वाणी भेद तोडोनी निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे. ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये रूपक केला आहे की कोणीतरी अत्यंत असणारा विचारी दुर्लभ हा साधक आहे. तो विचाराच्या अग्नीमध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय यांना घालतो आणि त्यामध्ये 36 तत्वांनी तयार झालेलं क्षेत्र याला बाजूला सारून जे आपलं शुद्ध आत्मस्वरूप आहे त्याला वेगळं करतो. हे सोन्याचं परीक्षण आहे बरं. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत टाकलं की त्याचा हिनकस भाग जळून जातो आणि शुद्ध सोनं प्राप्त होतं, तसं विचाराच्या अग्नीमध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय, अनात्मा 36 भेदाचं क्षेत्र त्याला जाळून टाकतो विचाराने आणि शुद्ध असणारं सोन्याप्रमाणे आपलं शुद्ध स्वरूप त्याची निवड करतो. याला म्हणतात विवेक. संत तेथ विवेका असने की जी. पुढे रावो तेथे कटक सौजन्य तेथ सोयरीक वन्ही तेथ दाहक सामर्थ्य की. रावो म्हणजे राजा. ज्ञानोबारा म्हणतात राजा वनात जरी गेला तरी राजाचा समर्थ राजमंदिरी वसोपा असंच आहे काय. हा तशीच एक 14व्या अध्यायामध्ये ओवी बघा. सामर्थ्य का कमी होणार आहे काय. तो वनात जरी गेला तर किंवा सुरवाडीशी भिकारी असा पण शब्द आला आहे. हा सुरवाडीशी भिकारी वसोपा राजमंदिरी. हा तरी काय अवधारी राव होईल. 2 उदाहरणं दिली आहे. एखादा भिकारी ऐश्वर्याने संपन्न जरी असेल राजमंदिरात मुक्कामाला गेला तो का राजा होणार आहे का. नाही. किंवा एखादा राजा वनात गेला आणि त्याचा रावपणा कमी होणार आहे का. नाही. राजा तो राजाच राहणार आहे. सैन्य असतंच त्याच्यासोबत. रावो तेथे कटक. दुसरं उदाहरण सांगू तुम्हाला. एखादा देशाचा पंतप्रधान जर असेल तर झेडपच सुरक्षा असतेच की नाही बघा. तिथं ते सुरक्षा असते ना. रावो तेथे कटक. कटक म्हणजे सैन्य. जिथं राजा गेला तर त्याचं सैन्य असतंच बघा. इतकी सुरक्षा असते. ते आपण सभेला गेलो होतो देऊला तर ते मोबाईलमध्ये रेंज दिसायची, नेट चालत नसायचं. का बरं. रेंज फक्त दिसण्यापुरती आहे, आदान प्रदान काही होत नाही.
कारण त्यांनी सगळं ते जामर लावलेलं असतं, कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून. सभेमध्ये जेव्हा गेलो की नाही, तर त्या आपल्या खिशाला पेन होता, त्यांनी तोही काढून घेतला. म्हणजे कारण तुम्ही पेन उकलताल, त्या दिशेही हाताला लावसान, काहीतरी मला आम्ही वारकरी काय करणार आहे, नाही पण आम्हाला सुरक्षा पाळावी लागते की नाही. त्यांनी ते आमचं जपयंत्रही काढून घेतलं बघा, ते काउंटर असतं की नाही, तेही काढून घेतलं. जाताना घेऊन जा म्हणे महाराज. मला वाटलं तुम्ही जप कराल, पण केला नाही त्यांनी. राहो तेथे कटक. जिथं राजा असेल तिथं त्याचं सैन्य असणारच. सौजन्य ते तर सोयरीक. सौजन्य म्हणजे सुजनपणा, स्वभावातला वागण्यातलं सौजन्य चांगलं असेल ना, तर तिथं सोयरीक होत असते बघा. नातेसंबंध जुळत असतो. नातेसंबंध जुळायचा असेल ना, त्यात व्यवहार चांगला असावा लागतो. जर व्यवहार चांगला नसेल, बरेच माणसं संबंध जोडायच्या अगोदर व्यवहार चांगला करतात आणि एकदा विवाह पार पडला की मग आपलं स्वरूप दाखवतात, ते चांगलं नाही. सौजन्य मनुष्याचा आचार आहे की नाही. नाना आचार गौरव सुकुले नाचे. तो आचार गौरव लगेच सांगत असतो. गुरुवारे मारुती बाबा सांगत असतात, एका विद्यार्थ्याला पाकिट सापडलं बघा. त्या पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ATMचं ते कोणतं ते कार्ड, सगळे कार्ड त्यामध्ये, ड्रायव्हिंग लायसनही त्याच्यामध्ये, पुन्हा पैसेही भरपूर, असं पाकिट सापडलं. आणि जो चांगल्या कुळातला व्यक्ती असतो की नाही विद्यार्थी, त्याने ते नाव बघितलं बघा. ज्याचं हरवलं त्याला झोप नाही, तो तळमळ करतो आहे. हे सरकारी कागदपत्र आहे ना, जोपर्यंत असतात ना तोपर्यंत काही वाटत नाही बघा. हरवले का त्याची जास्त गरज पडते बघा. आणि ते दुसऱ्यांदा काढायचं म्हणलं की लय अडचण आहे त्याची. एकदा ते वेळही जातो, निघतही नाही, तो तळमळ करायचा. आणि तेवढ्यात त्या विद्यार्थ्यांनी तो पत्ता वाचला आणि तिथं नेऊन दिलं बघा. ते इतका आनंद झाला त्या व्यक्तीला. तो व्यक्ती म्हटला की एवढं मोठं तुम्हाला पाकिट आणून दिलं, पैशाचं काही नाही पण कागदपत्र महत्त्वाचे होते, मी तुला बक्षीस देतो आहे, तुला मी बक्षीस घेणार नाही. आमच्या घरच्यांनी सांगितलं की काम करायचं पण बक्षीस घ्यायचं नाही. याला म्हणतात सौजन्य. जिथं सौजन्य असतं तिथं सोयरीक होत असते. आणि दुसराही विद्यार्थी बाबा सांगत असतात, एका शेतकऱ्याने म्हणे बगीचा फुलवला, फळबाग. त्या कंपाऊंडमधून एक विद्यार्थी शिरला बघा, तारेच्या खालून. जाणकार शेतकरी होता, त्याला आवाज आला की फळं कोणीतरी तोडत आहे. तो गेला पाहिला, तो 7-8 वर्षाचाच मुलगा आहे, पण फळं तोडतो, गोणी घेऊन आला म्हणे. असं वाटलं गणपतीजवळ आले तर फळं लागत असेल, पण फळं तोडू लागला. शेतकऱ्याने त्याला हकललं, खाली उतर म्हणे. मूर्खा, विचारलं कोणाला? म्हणे नाही विचारलं. बरं बाग तुझी स्वतःची काय? स्वतःची पण नाही. बागही स्वतःची नाही, कोणाला विचारलंही नाही, न विचारता फळं तोडतो, ही चोरी आहे. आणि ही चोरी जर अशी सवय तुझी वाढत गेली तर भविष्यात तू अट्टल गुन्हेगार होशील. ही तुझी खोड मोडली पाहिजे. तुझ्या वडिलाला सांगितलंच पाहिजे. कुठे तुझे वडील? तो पलीकडच्या झाडावर. या म्हणतात व्यवहारातला वागण्यातला दुष्टपणा. असं नाही चालत. सौजन्य ते तर सोयरीक. जिथे व्यवहार चांगला असतो, नातेसंबंध तिथं होत असतात बघा. वन्नी तेथ दाहक सामर्थ्य की. जिथं अग्नी आहे तिथं दहन करण्याची शक्ती असणारच बघा. अग्नीला एकदा अजीर्ण झालं होतं. एका राजाने एक यज्ञ केला आणि यज्ञामध्ये तूप भरपूर टाकलं. खांडवन म्हणजे तूप टाकल्यामुळे त्याला झालं अजीर्ण. आपल्या शरीरामध्ये ना अग्नी आहे, जठराग्नी. प्रत्येकाचा अग्नी वेगळा आहे बरं. त्याचं बाहेरून आकारावर नाही कळत, बसल्यावर कळतं ते, असं बाहेरून नाही कळत. मग जेवढा अग्नी असेल ना तेवढाच आहार दिला पाहिजे. त्या अग्नीवर अत्याचार करू नये. नाही म्हणे त्याने मला आग्रह केला, मग मला नाही म्हणता नाही आलं. अरे वा, आग्रह तर त्याचं कामच आहे की नाही. मग जेवढा अग्नी असेल तेवढं अन्न खाल्लं पाहिजे. जास्त खाल्लं की अन्न पचत नाही, त्याला अजीर्ण म्हणतात. अजीर्णे भेषजम वारी. अजीर्ण झालं की करपट ढेकरं येतात ना, ते अन्न सडतं. आणि ते अन्न जर पोटातून निघालं नाही तर मग ते विष तयार होतं. म्हणून त्या काळामध्ये कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिलं पाहिजे, ज्यामुळे ते सगळं अजीर्ण शरीरातून बाहेर निघून जाईल. तसं अग्नीला झालं अजीर्ण तूप खाल्ल्यामुळे. मग आता त्याला लाकडं पाहिजे की नाही. मग त्या अर्जुनाने खांडवन जे होतं त्या वनाला लावली आग, आणि त्यामध्ये अग्नीची ती काही भूक किंवा अजीर्ण शांत झालं. वन्नी तेथ दाहक सामर्थ्य की. जिथे अग्नी आहे दहन करण्याचं सामर्थ्य असतंच. दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. हे दृष्टांत आहे बरं, पण हे दृष्टांतसुद्धा सिद्धांतच आहे. इतकी ज्ञानोबांची गोड योजना आहे बघा.
आता ही जी ओवी आली ना 35 क्रमांकाची, किंवा तुमच्यामध्ये क्रमांक बदललेला असेल, मागे पुढे एक क्रमांक फक्त, दया ते धर्म. जेथे दयावृत्ती असते तिथे सगळ्या प्रकारचे धर्म राहत असतात. जेथे धर्म असतो ना तिथे सुखाचं आगमन असतं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक व्यक्तीला. पण आपलं सुख आपल्याला शुद्ध मिळावं याकरता त्या सुखाला धर्माचं अधिष्ठान पाहिजे. बरं, अधार्मिक मनुष्य श्रीमंत दिसतो, सुखी नसतो, समाधानी नसतो किंवा शांतही नसतो. कारण का? धर्माचं त्याला ओलावाचं नाही. जे माणसं अधर्माच्या मार्गाने पैसा कमवतात, हे काही आता विस्तार करायची याची गरज नाही, तुम्ही व्यवहारात फक्त एक नजर टाका. बरेच माणसं जे काही सरकारी नियम असतात, न्यायशास्त्राचे नियम असतात किंवा धर्माच्या नीतीचे नियम असतात, यांचं उल्लंघन करून आपल्या डोळ्यावर अधर्माची पट्टी बांधून फक्त पैसा कमवतात. त्यामध्ये समोरचा व्यक्ती गरीब आहे का कष्ट करून कमवणारा आहे याचा विचार न करता फक्त कठोर हृदयाने जे पैसा कमवतात ना, ते माणसं श्रीमंत झाल्यासारखे दिसतात पण सुखी नसतात. का? जिथं धर्म आहे तिथे सुखागम आहे. अधार्मिक माणसं श्रीमंत दिसतात फक्त 10 वर्ष. महाभारताचं वचन आहे ना, अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्तेत्वेकादशी वर्षे समूलं च विनश्यती. अन्याय मार्गाने कमवलं तर 10 वर्ष मनुष्य श्रीमंत राहतो. 11वं वर्ष लागलं की अन्याय मार्गाने कमवलेलं अधिक वाडवडिलांनी इमानदारीनं कमवलेलं सगळं नष्ट होतं. म्हणून श्रीमंत माणसं बघा तुम्ही 10 वर्ष मजेत राहतात आणि काहीतरी निमित्त होतं, एखादं प्रकरण उघडकीस येतं आणि त्यामध्ये ते सगळे अडकतात. त्याचं कारणच हे आहे. व्यवहार तुम्ही नजर टाका. म्हणून गरीब राहिलं तरी चालेल, श्रीमंत होण्याची घाई करू नये. आणि जे माणसं श्रीमंतीची घाई करतात ते नेमकं असं काहीतरी जाळं स्वतःच्या भोवती गुंफतात की त्यात एकदा अडकले तर निघतच नाही. निघण्याचा प्रयत्न केला तर जास्त अडकतात बघा. म्हणून धर्म असेल तिथं सुखागम ठरलेला आहे. आणि सगळ्या धर्माचा मूळ पाया काय असेल तर दया. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, हिंदू धर्म हाच फक्त धर्म म्हणण्याकरता योग्य आहे. बाकीच्या धर्मात दया कुठं आहे? पशु आणि पक्षाला क्रूरपणे मारतात. जिथं दयाच नाही, धर्म काय असणार? त्याला धर्म म्हणू नये. कारण जर तुम्ही एखाद्या प्राण्यावर दया करू शकत नसेल तर तुम्ही धार्मिक आहात असं म्हणण्याचं सोंगही करू नये. तुम्ही धार्मिक नाही, दांभिक आहात. दया हा धर्माचा मुख्य काय आहे? पाया आहे बघा. दयेवर अवलंबून आहे सगळं. आपलं तुकोबारायांचं अभंग आहे, एखादा पशुपक्षाला मारताना सुरी पाजळतो आणि त्याची करंगळी कापली तर, किंवा एखाद्या आजोबा असतात ना, लहान नातवाला घेऊन जातात बघा हजामत करायला, चुकून नाव्याकडून वस्तारा लागला तो काय राग होतो? नुसता नातवाला फक्त वस्तारा लागला होता थोडासा, एखादी असणारी फुटकुळी फुटली वस्ताऱ्यातून, त्याला राग येतो आणि तोच आजोबा सगळ्या गावाला पंग देताना एखाद्या पशुला मारतो, काही वाटत नाही त्याला. पण जो कोणी पशुला मारतो तो वैरी मांस खाता हुस करी जोडोनी वैरी ठेवेला, तो मात्र वैरी जोडून ठेवतो. म्हणून दया ही धर्माचं मुख्य आहे बघा. महाभारत युद्ध संपलं, दुर्योधनही गतप्राण झाला आणि अश्वत्थामा मात्र चिरंजीव आहे. तो दुर्योधनाकडे आला, मित्र आहे म्हणे, मित्रा आपल्याला युद्धाचा परिणाम तर काही चांगला मिळाला नाही, तुझी काही अंतिम इच्छा असेल तर सांग. तो मेला नव्हता, फक्त त्याची मांडी फुटल्यामुळे आता काही कालावधीमध्ये तो मरणार, कारण देह त्याचा वज्र होता ना, वज्राप्रमाणे, पण घात मात्र होणार. तो मला पांडव नाही मरण पावले याचं मला दुःख आहे. म्हणून अश्वत्थामा तू असं काहीतरी कर, पांडवाला मार. मग आता दिवसा युद्ध करणं हे धर्मयुद्ध आहे. तो कोणत्या विचारामध्ये गेला आणि झाडाखाली बसला. त्याने पाहिलं रात्री एक गिधाड आलं आणि त्याने त्या रात्रीच असणाऱ्या झाडावर बाकीची पक्ष्यांची पिलं मारून खाल्ली. त्याच्या मनात विचार आला हा की आपणही आता रात्री शिबिरामध्ये गेलं पाहिजे, पांडवांच्या रात्री झोपेच्या अवस्थेमध्ये त्यांना मारलं पाहिजे. तो गेला. नेमकं 5 पांडव आणि द्रौपदी माता आणि भगवान श्रीकृष्ण एका सरोवराच्या काठावर गेलेले होते. 5 पांडवांचे द्रौपदीला प्राप्त झालेले 5 मुलं झोपले होते शिबिरामध्ये. अश्वत्थामा हा चिरंजीवाचा आहे,
त्याने तिथं पराक्रम करून युद्धामध्ये रात्री युद्ध नाही केलं, रात्रीच मारले असं घात करून. आणि 5 पांडवांचे म्हणून पांडवांच्या मुलांचे मस्तक आणले. आता भीमाचा मुलगा भीमासारखाच असणार की नाही, म्हणून त्याने त्या दुर्योधनाचं वैर होतं भीमाबरोबर, त्याने भीमाचं मस्तक म्हणून त्या मुलाचं मस्तक दिलं दुर्योधनाच्या हातात. दुर्योधनाने ते मस्तक हातात धरलं आणि दाबलं, ते फुटलं ना. तो मला अश्वत्थामा तो भीम नाही मारला म्हणे, दुसराच कोणीतरी मारला, कारण भीमाचं मस्तक माझ्या हाताने फुटून जाईल एवढं हलकं नाही, ते लय मजबूत आहे, तो भीमाला नाही मारलं म्हणे. आणि मग सकाळी वार्ता कळाली की यांनी 5 पांडवांच्या जाग्यावर पांडवांचे 5 मुलं मारले. कोणी मारले? द्रौपदीला एवढा राग आला, आईच आहे ती. ते म्हणले धिक्कार असो तुमचा 5 जणाचा, माझ्या मुलाला तुम्ही वाचू शकले नाही. भगवंताला म्हटले तो माझा भाऊ आहे, पण भाऊ म्हणण्याचाही तुला आता अधिकार नाही, माझे मुलं तुला रक्षण करू शकला नाही. मग कोणी मारलं? एक सैनिक अर्ध मेलेला होता, त्याने सांगितलं अश्वत्थामा आला. मग अश्वत्थामा कळाला की नाही, आणि लगेच भीम मागं पुढं विचार न करता रथ जुंपला, निघाला अश्वत्थाम्याला पकडायला. भगवान म्हणले त्याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, तो चिरंजीव आहे आणि तो भीमाला मारू शकतो. अर्जुना आपल्याला जावं लागेल, नाहीतर वरी भीमसेन बेथून तो झाला असे सेना नाथू, तो आडदांडच गडी आहे, तो काही मागं पुढं पाहणार नाही. पण अश्वत्थामा समोर आहे, तो ब्रह्मास्त्राचा वापर करू शकतो, आपल्याला गेलं पाहिजे. तर पुढचा इतिहास तुम्हालाही माहिती आहे. त्याने ब्रह्मास्त्र सोडलं, त्याचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. आणि 2 असणारे, कल्पना करा या काळातले 2 रायफल एकमेकाला भिडले तर किती मोठा नाश होऊ शकतो, किंवा 2 अणुबॉम्ब. ब्रह्मास्त्रच आहे की नाही एक प्रकारचं. मग ते व्यास प्रगट झाले आणि दोघाला सांगितलं आवरून घ्या. अर्जुनाकडे सामर्थ्य होतं तपाचं, आवरून घेतलं. त्या अश्वत्थाम्याला कुठं आवरता यायला लागलं, त्याने ते ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर, परीक्षिती राजावर. तिथं भगवंतानी रक्षण केलं आणि मग अश्वत्थामा पकडून आणल्याबरोबर असं वाटलं होतं की द्रौपदी स्वतः त्याचा वध करेल. अश्वत्थामा आणला आणि द्रौपदीने आणलं काय सांगितलं, मुंचताम एष ब्राह्मणो नितराम गुरु, याला सोडून द्या, याला सोडून द्या. भीम म्हणले अगोदर तर लयच वजनात बोलली होती तू, आमच्यावर रागवली ना, आता पकडून आणलं तर याला सोडून द्या. द्रौपदीने सांगितलं मुलगा मरण पावल्यानंतर काय दुःख असतं ते मी भोगते आहे, म्हणून जगामध्ये कोणत्याही आईला आपल्या पुत्राच्या मरणाचं दुःख होऊ नये असं मला वाटतं. या अश्वत्थाम्याची आई अजून जिवंत आहे, म्हणून मला जे दुःख झालं ते त्याच्या आईला होऊ नये, याला सोडून द्या. याला म्हणतात दया. म्हणजे जसं दुःख आपल्याला होतं तसं इतरांना होत असतं की नाही, तसं कोणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून दया आहे तिचा धर्म असतो. दया ते धर्म, धर्म ते सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. ज्या सुखाला धर्माचा पाया आहे, धर्माधिष्ठित जे सुख आहे ते सुख म्हणजेच काय आहे, परमात्म्याचं सुखच स्वरूपच आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते. बरं, सुख रूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी केते. आनंदाद्वय नित्य रामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा, भीमा तिरी विठ्ठल रूप. जिथं सुख आहे, ज्या सुखाला धर्माचा पाया आहे, ते सुख म्हणजेच परमात्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून सुखी, सुखाच्या ठिकाणी पुरुषोत्तम असे जैसा. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष. ते 15व्या अध्यायामध्ये 3 पुरुष आले ना, एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष. क्षर पुरुष म्हणजे जीव, अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर आणि उत्तम पुरुष म्हणजे शुद्ध परब्रह्म. शुद्ध परब्रह्मच आनंदम ब्रह्म असं म्हणतात. आणि म्हणून सुखाच्या ठिकाणी ब्रह्मच आहे म्हणजे पुरुषोत्तम आहे, शंका घेण्याचं काही कारण नाही. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम अस्ति, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. वसंत तेथ वने, वन तेथ सुमने, सुमनी पालिंगणे सारंगाची. वसंत नावाचा ऋतू आला की जिथे वसंत असतो त्या ठिकाणी वन प्रफुल्लित होतात. जिथं वन असतात, वन प्रफुल्लित झालं वसंतामुळे की त्या ठिकाणी फुलं येतात, फळं लागतात, नवीन पालवी प्राप्त होते. आणि एकदा चांगल्या प्रकारची फुलं आली की फुलातला मकरंद घेण्याकरता सारंगाची पालिंगणे, पालिंगणे म्हणजे समुदाय,
आणि सारंग म्हणजे भ्रमर, भ्रमरांचे असणारे समुदाय त्या ठिकाणी येतातच. आपण किती कष्ट करा, वसंत आल्याशिवाय काही उपयोग होत नाही. जे बन करो झाडे सिंपी जीवेसाठी, पाडून जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी, जै वसंत पावे किंवा ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण निशी. असं घडतं की नाही. ऋतुपती म्हणजे सगळ्या ऋतूंचा स्वामी, त्याला म्हणतात वसंत. तो आला की वन प्रफुल्लित होतात बघा. उन्हाळ्यामध्ये चैत्र महिना आला की वसंत असतो ना, ऋतुवसंताचा दिवस. उत्तम हा चैत्र मास, ऋतुवसंताचा दिवस. लगेच रामनवमी आठवते बघा ते म्हणल्यावर. म्हणून वसंत तेथ वने, वन तेथे सुमने. सुमनी म्हणजे सुमन म्हणजे फुलं, फुलांच्या ठिकाणी मकरंद असतो आणि सुगंधही असतो. तो घेण्याकरता कोण येतं? सारंगाची. सारंग म्हणजे कोण? भागवतामध्ये आले बघा हे, सारंग इव सारभूक. जो साराचं ग्रहण करतो त्याला सारंग म्हणतात. सारंग म्हणजे कोण आहे? भ्रमर. म्हणून तर चरण कमळ दळू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय जीवरूपी भ्रमराला उपदेश करतात. अरे बाकीच्या विषयामध्ये काय गुंततो आहे? परमात्म्याचं चरण कमळ दळ आहे, त्यातला सुगंध सेवन कर, अशी त्याला अपेक्षा सांगतात. आणि तो भ्रमर सुगंधाला लालायित असतो बघा. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो या मज, असा अर्थ आहे. किंवा भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. त्या कोवळ्या कळीमध्ये तो सापडतो. सुमनी पालिंगने सारंगाची. पुढे दृष्टांत दिला आहे, पण सिद्धांतच दृष्टांत म्हणून वापरलेला आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. मनुष्याला समाधानाची अपेक्षेवर, आता प्रवास बघा कसा आहे. समाधानाची अपेक्षा असेल तर आत्मदर्शन करा, आत्मदर्शन करायचं असेल तर ब्रह्मज्ञान संपादन करा, आणि ब्रह्मज्ञान संपादन करायचं असेल तर गुरूंची सेवा करा. ओवीचा क्रम असा आहे, पण अर्थाचा क्रम मात्र असा आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. समाधान खरं आहे आपल्या आत्मदर्शनामध्ये. आपण दररोजच उदाहरणाचा विचार करत असतो की जेव्हा आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो की नाही, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्था आपल्याला अनुभवाला येतात. ज्यामध्ये जागृतीमध्ये आपला असणारा जो प्राण आहे किंवा आपलं अंतकरण डोळ्यात असतं, स्वप्नामध्ये कंठात असतं, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये हृदयात असतं. मग हृदयामध्ये आपली अंतकरणाची किंवा बुद्धिवृत्ती अज्ञानात लीन होते. नुसती वृत्ती अज्ञानात लीन जरी झाली तरी ज्याचं दिवसा ऑपरेशन झालेलं आहे त्यालाही आनंद मिळतो. जो भिकारी आहे त्यालाही सुख मिळतं. जो देशाचा सर्वोत्तम मंत्री आहे त्यालाही सुख मिळतं. राजा असेल, रंक असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, रोगी असेल किंवा निरोगी असेल, सुषुप्ती अवस्थेमध्ये मिळणारं सुख किंवा समाधान सारखं आहे बघा. समाधान तेची देवाचे दर्शन, तेची देवाचे दर्शन. जेणे राहे समाधान तेची देवाचे दर्शन. किंवा मानापमान गोवे अवघे गुंडोनी ठेवा हेची देवाचे दर्शन. देवाच्या दर्शनामध्ये समाधान असतं. भाव असा आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला सुख मिळतं, पण ते कोणतं आहे? अज्ञानाने आवृत्त आहे बघा. अज्ञानाचं आवरण भंग झालं तर किती मोठ्या समाधानाची प्राप्ती होईल. म्हणून सुख बाहेर नाही आहे, सुख आपल्या आतच आहे. फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही. जीवाला आतलं ओळखता नाही आलं की त्याला बाहेर शोधावंसं वाटतं. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरून जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येते. तहान जास्त प्रमाणात लागले की जवळच असणारं पाणी त्यांना पाणी नाही वाटत, मग मृगजळावर ते पाण्याची बुद्धी करतात आणि पळतात. तसं जीवाचं स्वरूपच आहे सुखरूप, पण त्याला ते न कळाल्यामुळे सुखबुद्धी त्याची विषयाकडे होते. म्हणून तर सुखबुद्धी घेतले विषय दुःख, आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे, तयाशीचे विषय हे गोमटे आवडती. म्हणजे आहे आनंदाचा समुद्र आपल्या आतमध्ये, पण तो न कळाल्यामुळे विषयावर होती त्याची सुखबुद्धी, आणि मग तो धावाधाव करतो.
समाधानाकरता बाहेर नाही, आत डोकावण्याची गरज आहे. जे माणसं समाधानाकरता बाहेर पडतात ते व्यवहार किंवा प्रपंच करतात, आणि जे समाधानासाठी अंतर्मुख होतात ते परमार्थ करतात. एवढीच व्याख्या चांगली सोपी आहे. समाधान केव्हा आहे? दर्शनी. जर आपल्याला आपल्या आत्मदर्शनाची ओळख झाली तर आत्मावारी द्रष्टव्य, हा आपला आत्मस्वरूपाचं आपल्याला दर्शन किंवा ज्ञान झालं पाहिजे. मग ते आत्मदर्शन कशामुळे होईल? ज्ञानी अध्यात्म ज्ञानाने होईल. आणि ते ज्ञान कोणाजवळ आहे? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन याथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळ गुणी, तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे, आणि अगर्वता करावे दाश सकळ. म्हणून तर म्हटलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. म्हणून गुरु तेथ ज्ञान, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्यांना तत्वाचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे सार स्वरूप आत्म्याचं, तेच इतरांना तत्वाचं दर्शन करून देऊ शकतात. म्हणून गुरु तेथ, ते जे श्लोक आहे ना, तत्विधी प्रणिपातेन, त्या श्लोकाचा अनुवाद म्हणजे हीच ओवी आहे. कारण उपदेक्षन्ति ते ज्ञानम, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन ज्ञानीनच तत्वदर्शिनः. आणि मग एकदा दर्शन प्राप्त झालं की दर्शनी समाधान आठी जैसे. आत्मदर्शनामध्ये समाधान आपोआप आहे. या समाधानासाठी विषयाची गरज नाही, कोणत्याही आलंबनाची गरज नाही. निरुपचारा प्रेमा विषय होई जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मायसीचे जाणावे. असं समाधान या दर्शनात प्राप्त होतं. आणखीन काही चिंतन आहे ते विचार आपण उद्या पाहू. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव